नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे बघा आपलं आता वखर आणण्याचं काम चालू आहे। पहिले आपण निंदून घेतली कपाशी आणि याच्यामध्ये आपण हे 8 हिती ज्वाने हे बघू शकता, लांब जू न वापरता हे आपण छोटं जू वापरलेलं आहे। आणि याच्यामुळं काय होतं, जो आपलं वखर आहे एकदम झाडाच्या असा शेजारून जातो, त्याच्यामुळं एकदम असं पूर्ण वावर हे वखरलं जातं आणि कुठं गवत राहत नाही। आणि त्यासाठी आपण हे बघा, या वखराच्या पाशीला जे आहे ना, आपण खाली असा तार गुंडाळलेला आहे, तार बांधून घेतला आहे। म्हणजे त्या तारामुळं काय होतं, जे आपलं जे गवत आहे जे पाशीतून मागं निघतं त्याला अशी पलटी बसती आणि मग ते गवत पाऊस जरी पडला ताबडतोब तरी ते गवत शिलगत नाही, उगत नाही। हे बघा, त्याच्यामुळे आपण लांब जू न वापरता हे आखूड जू वापरायचं आहे। लांब्या जूमुळं काय होतं, बैलाची परेशानी होती वजन जास्त असल्यामुळं, आणि आपल्याला पण ते अवघड जातं वळाला याला त्याला। त्याच्यामुळे आपण हे आखूड जू वापरून बघू शकता आता पुढं कसं वावर आहे, आणि पाठीमागं पहा तुम्ही पूर्ण वावर काळं झालं, त्याच्यामध्ये कुठंच जागा शिल्लक राहिली नाही। त्याच्यामुळे असं या खुडजू वापरून आपण ही मशागत करू शकतो। आपली कपाशी कशी वाटली तर कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।